पतित पावन संघटना आणि सरकार प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पुण्यातील वारजे माळवाडी भागात प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आणि हरिभक्त परायण शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। त्यातील प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांच्या या व्याख्यानाचा व्हिडिओ तुमच्या अंगावर रोमांच उभे केल्याशिवाय राहणार नाही। तर हरिभक्त परायण शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा व्हिडिओ देखील आमच्या या चॅनलवर पाहायला उपलब्ध असणार आहे। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि या व्याख्यानावर आधारित खाली स्क्रोलिंगमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करा। सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यांना पतित पावन संघटना आणि सरकार प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा सेना पुणे जिल्हा प्रमुख निलेश घारे आणि सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक तेजस पाबळे यांच्या वतीने देण्यात येणार आहे एक आकर्षक भेट। महाराष्ट्र, मराठी मानांचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलतीराचा, शक्तीच्या पैलतीराचा महाराष्ट्र, माती धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा धगधगता इतिहास उरात घेऊन पेटणारा महाराष्ट्र, गरजा महाराष्ट्र माझा मनत स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या, जगदंबा पोत उरात घेऊन घुंगावणाऱ्या वादळाचा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र। पण हाच महाराष्ट्र पौडला होता निश्चित निश्चित निराश ग्लानी आल्यासारखा। नव्हता धर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान। कचदिल यवनांच्या पुढे मराठा दिल व्याकुळला होता। अशाच वेळी घुमला एक विजेचा लोड सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले, जे जागे होते ते उभा झाले, जे उभा होते ते चालते झाले, जे चालते होते ते पळते झाले, आणि पळणाऱ्यांच्या खांद्यावर भगवे निशान आले। हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली, आणि बघता बघता सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये स्वराज्य नांदू लागलं। जन्मल्यानंतर इथले आयुष्य सुरू होत नाहीत, मेल्यानंतरच इथले आयुष्य सुरू होतात, असा नवा अध्याय या सह्याद्रीच्या भूमीनं घालून दिला। याच धगधगत्या परंपरेतलं एक धगधगतं नाव, समर्पणाचं बलिदानाचं ज्वलंत तेज स्वरूप म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला, आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून माँसाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजीराजे। बघता बघता संभाजीराजांच्या बाललीलांनी सगळ्यांची मनं हरकू लागली, पण त्याच वेळी नियतीनं गलती केली। अवघं 2.25 वर्षाचं वय असताना शंभूराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं। डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं। पिता शिवाजीराजे तर पाठीला मरण बनून मुलुकभर दौड घेणारे, पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी, अशा वेळी सामन्याला जिजाऊ। अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे संगत, आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं। संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, संभाजीराजे चालणं बोलणं शिकले, नाना कला नाना विद्या याच्यामध्ये संभाजीराजे पारंगत झाले। धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, युद्धशास्त्र याच्यामध्ये संभाजीराजे माहिर झाले। 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही 10 नाही 11 12 13 14 15 16 भाषा यायला लागल्या संभाजी महाराजांना। मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तमिळ येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत येते। एवढंच नाही, राज्याभिषेकाच्या वेळी आलेला हेनरी ऑफ जंडेन लिहून ठेवतो या छोट्या युवराजांना इंग्रजी सुद्धा येते। 350 वर्षापूर्वी शंभूराजे इंग्रजीतून संवाद साधतायत। या भाषा नुसत्या येतच नाहीयेत, या अनेक भाषांमधून संभाजी महाराजांनी काव्य ग्रंथांची रचना केली। राजकारणाची चर्चा करणारा बुधभूषणम, नायिकाभेद, नखशिका, तर अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ। वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात, पद पदम पत्र समचरण जंगजिमी कनक कर बकर ना अभिललित कबीर उदर लंबित विशाल वर उर दीर्घ कर देत चारी फल एक दंत रुसुंड लवत हरिजात सकल मल। हे वयाच्या 14व्या वर्षी शंभूराजांनी श्री गणेशाचं संस्कृत मधून केलेलं वर्णन आहे। महाबुद्धिमान ठरलेले आणि बुद्धीची विलक्षण झेप असलेले शंभूराजे निरोगी शरीर संपदेच्या आणि व्यायामाच्या बाबतीत सुद्धा तितकेच अग्रेसर ठरले। व्यायामाची आवड त्यांनी जोपासली। मलखांब, भालाफेक, दांडपट्टा, घोडेस्वारी याच्यामध्ये संभाजीराजे तरबेज झाले। तत्कालीन काळात घोड्याला बेवान पळवणारा आणि एका पायावर वळवणारा एकाच योद्धा होऊन गेला। त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजीराजे। ही कला परत दुसऱ्या कुणाला साधलीच नाही। बघता बघता संभाजीराजांचं वय झालं 8.5 वर्ष। त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंहाचं आगमन झालं। मिर्झा राजा जयसिंहानं खुलेआम कत्तली आरंभल्या। आक्रोश किंकाळणी आरोळ्या रक्ताच्या चिळकांड्या।
राजांपुढे प्रश्न पडला, राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि रयतेच्या प्राणांसाठी महाराजांनी 2 पावलं मागे येणं स्वीकारलं. मिर्झा राजांशी तह केला. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झाला द्यावे लागले. पण त्याच वेळी मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि एक पिता व्याकुळा नाही मिर्झा, हे राजकारण नव्हे. आणि छद्मी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजीराजे हे राजकारणच आहे. संतापले राजे, मिर्झा राजे आम्ही तुम्हाला राणा प्रतापांचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर. मिर्झा राजे म्हणाले, शुभा राजे तुमच्या रयतेची फिकीर करावी. आणि रयतेसाठी एका पित्यानं आपला पुत्र स्वराज्याच्या डावावर लावला. नव्हे, वयाच्या 8.5व्या वर्षी शंभू राजांचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. संभाजी राजांना 7,000 मनसबदारी आली. औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्यात मोठ्या थाटानं साजरा होणार होता. निमंत्रणं धाडली गेली. ते निमंत्रण जसं शिवरायांना आलं तसे 7,000 मनसबदार म्हणून 9 वर्षाच्या शंभू राजांना सुद्धा आलं. पण शिवरायांना प्रश्न पडला, 9 वर्षाचा पोरा कसं न्यावं? या मुलकापासून त्या मुलकापर्यंतचा वैराण वनवास सोसेल त्याला? ऊन वारा वादळ पाऊस, अरे कशी टक्कर गेल? पण त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं, शंभूराजे म्हणजे एकटे शिवरायांच्या पोटाला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य ते शौर्य त्याच्या ठायी आहेच. पण या निमित्तानं मुघली रियासतीचा, मुघली दरबाराचा, मुघली राजकारणाचा शंभूराजांना जवळून अभ्यास करता येईल म्हणून शिवरायांनी शंभूराजांना सोबत घेतलं. आणि या मुलखापासून आग्र्या मथुरेपर्यंतच्या त्या मुलकापर्यंतचा वैराण वनवास भोगत शंभूराजे शिवरायांसोबत आग्र्यात पोहोचले. यथाकाल औरंगजेबाच्या दरबारात हजर सुद्धा झाले. पण इथंच औरंगजेबानं जहरी चाल टाकली. शिवरायांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उफाळला. भर दरबारात शिवरायांनी औरंगजेबाला फटकारलं. असा अपमान शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबचा कुणी केला नव्हता, तो सह्याद्रीच्या नरसिंहानी केला. आणि त्या दिवसापासून राजे पुन्हा औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत. मात्र महाराजांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात राहिले. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं 9 वर्षाच्या शंभूराजांना विचारलं, शंभूराजे आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकून आहे, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं मी जाणून आहे. मग शंभूराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लाशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं. 9 वर्षाच्या शंभूराजाने औरंगजेबाला स्वतःच्या स्वाभिमानाची चुणूक दाखवली होती. पण त्याच वेळी औरंगजेबाची जहरी मिठी शिवरायांच्या गळ्याभोवती आवळली जाऊ लागली होती. फौलाद खान महाराजांना ठार मारायचा बेताकद होता. महाराजांना बाहेर पडता येत नव्हतं. पण शंभूराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिनधोक येत जात होते. अखेर सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी शंभूराजांवर सोपवल्या. आणि जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते सत्यात उतरवून महाराष्ट्राचा नरसिंह निसटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला. पण आपल्या एकुलत्या एक पुत्राला मागं ठेवून यावेळी एका पित्याचं काळीज व्याकुळ नसेल का? यावेळी एका पित्याचा जीव गलबलला नसेल? अरे 9 वर्षाचं पोर आहे, कसं ठेवावं माग? मृत्यूच्या गोटात, मरणाच्या दारात जर काल भलतं सलतं झालं तर? आणि त्याहून विशेष आई निरोपाच्या क्षणी जर विचारलं असतं शंभूराजांनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? अरे दर्या सुद्धा हटला असता, माग धरणी कंप झाला असता, कोसळला असता आभाळ. जर विचारलं असतं शंभूनी, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्या आई निरोपाच्या क्षणी हा 9 वर्षाचा पोर धीरोदात्तपणे आपल्या पित्याला सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे, आपण बिनधोक या. आणि पित्याला कळून चुकलं. पुत्र जाणता झालाय. याता काल राजे राजगडावर पोहोचले आणि राजगडावर पोहोचल्या राजाने वार्ता उठवली, वाटेत संभाजी राजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी शंभूराजांच्या पाटीलाचे मरण बांधलं गेलं. ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला निधड्या छातीनं समोर जाईपर्यंत ते मरण शंभूराजांची सोबतच करत राहिलं.
राजगडावर शंभूराजांचे अंत्यविधी झाले. मासाहेब जिजाऊ रडून रडून थकल्या. हा सगळा काळीज दाह शिवराय आतल्यात सोसत राहिले. धड बोलता येत नव्हतं आणि मनाचं गुज सांगता येत नव्हतं. शिवरायांनी टाकली होती एक छोटी छलांग आणि तिनंच काम केलं. शंभूराजांचं वाटेत निधन झालं ही वार्ता औरंगजेबाला कळाली आणि औरंगजेबानं पाठलाग थांबवला. सबब मथुरेत असलेल्या शंभूराजांना काशीपंतांनी सुखरूप महाराष्ट्रात आणलं. संभाजीराजे परतले, पण गेलेले शंभूराजे वेगळे होते. आता परत आलेले शंभूराजे झाले होते वेगळे. जाणं ते परिपक्व, मोगली रियासतीचा, मोगली दरबाराचा, मोगली राजकारणाचा अगदी जवळून अभ्यास केलेले. यथा काल शिवरायांनी शंभूराजांना दान प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या विरोधाचे खटले यायचे, त्याचे निकाल आता शंभूराजे देऊ लागले. धर्माचे जे खटले शिवरायांच्या धर्मासनापुढं चालायचे, शिवराय ते खटलेही आता धर्मपंडित शंभूराजांच्या पुढं चालवायला देऊ लागले. बघता बघता शंभूराजांचं वय झालं 16 वर्ष. एके दिवशी शिवरायांनी विचारलं, शंभूराजे आपण लेखणी ते चालवता, पण आपली तलवार आणि कडाडला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब. आमच्या तलवारीचा पराक्रम जोकायची आम्हास वजा द्यावी. आणि वार्ता सुटली गुजरात खंबात प्रांत टिपण्याची आणि काळ्या कवीन ढगामध्ये पाण्याचा लोट उरात घ्यावा. तसा शौर्याचा लोट उरात घेऊन छावा कोसळला. गुजरात टिपलं, खंबात लुटलं. मामे जादरो खासे कैद झाले. संभाजींच्या युद्धनीतीनं अनेकांच्या नजरा विस्पारल्या. काशी जीत मिळाली. वार्ता राजांना कळाली आणि कडाडले राजे त्या 32 तोफांना आमचा बछडा काशी जीत घेऊन येतोय. आणि स्वराज्यावर शंभूराजांची पहिली पराक्रम मुद्रा उमटली. संभाजीराजांचा पराक्रम गरजू लागला. एका पित्याला आणखी काय हवं असतं? पराक्रमी पुत्र लाभणं, शौर्यशाली पुत्र लाभणं. शिवराय भाग्यवान, शंभूराजांसारखे पराक्रमी पुत्र त्यांना लाभले होते. आणि शंभूराजे भाग्यवान, स्वराज्य संस्थापक शिवरायांसारखे पिता त्यांना लाभले होते. खरं तर संभाजीराजांची शमशेर आता थळपू लागली. महाराज मोहिमा आखायचे आणि रणमैदानात प्रत्यक्षात त्याचं नेतृत्व शंभूराजे करायचे. स्वराज्याच्या सीमा वाढू लागल्या, स्वराज्य विस्तारू लागलं. भगवा दौलत ध्वज डौलानं आसमानात फडकू लागला. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी लिहितो, हा युवराज इतका देखना महाबुद्धिमान, त्यांच्या हाताखाली सैनिकांना लढण्यात कोण धन्यता वाटते. असं भाग्य ज्यांच्या वाट्याला, त्यांना जीत लांब नसते. जिथं शंभूराजे तिथं विजय हे जणू समीकरणच झालेलं. वय वर्ष झालं 17. महाराष्ट्र तेवढ्या आनंदानं नाहून गेला होता. रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते आणि झाले झाले झाले. राजे छत्रपती झाले. या म्लेंच पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचे वर्णनही केले. पण त्याच वेळी आणखीन एक घटना घडली. आतापर्यंत मराठे फक्त सरदार होत होते. संभाजीराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले. आतापर्यंत मराठे जास्तीत जास्त वजिरी मिळवत होते. शंभूराजे पहिले युवराज झाले. अर्थात या घटनेपर्यंत संभाजीराजांच्या चरित्रावर एकही डाग नाही. पण शंभूराजे युवराज झाले आणि शंभूराजांच्या चरित्राचं पाणी काही वेगळ्याच पाटाला वळवण्यात आलं. खरं तर शंभूराजांवर 3 वेळा विषप्रयोग झाले. फितुरांना संभाजी महाराजांनी मोडीत काढलं, काहींना हत्तीच्या पायी दिलं. त्याचा राग मल्हारी रामराव चिटणीसांच्या मनात. त्यामुळे 120 वर्षानंतर शंभूराजांचं चरित्र त्यांनी लिहिलं, ते विकृत पद्धतीनं. आणि शंभूराजांचं चारित्र्य बदनामीच्या वळचणीला जाऊन थांबलं. खरं तर संभाजीराजांवर आत्तापर्यंत 60 नाटकं आणि 27 चित्रपट आलेत. दस्तूरखुद्द महाराजांवर पण एवढी निर्मिती नाही. पण संभाजीराजे नाटकाचे नट आहेत, मग नाटकात एखादी नटी हवी. संभाजीराजे चित्रपटाचे हिरो आहेत, मग झाडामागं गाणी म्हणत पाळणारी एखादी हिरोईन हवी. मग जन्माला आलेल्या संभाजीराजांबरोबर कधीही जन्माला न आलेली स्त्री पात्र जोडली गेली आणि संभाजीराजांचं चरित्र बदनाम झालं. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी, तुळसा ही कधीही न जन्माला आलेली नावं आहेत. ग्रँड फॉर्मचा होता साताऱ्याला, त्याने पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास लिहिला.
त्यात त्यांनी खाफी खानानं जे संभाजीराजांचं वर्णन केलं होतं त्याच्यानुसार लिखाण केलं. आता खाफी खान संभाजीराजांबद्दल काय लिहितो? खाफी खान लिहितो, संभाजीराजे स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढे बुलंद आणि बलाढ्य झालेत की कुणी शत्रू त्यांच्यावर आक्रमण करायला धजावेनाच. जणू संभाजीराजांना आता सत्तेची नशा चढली आहे. काय लिहितोय खाफी खान? संभाजीराजे स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढे बुलंद आणि बलाढ्य झालेत की कुणी शत्रू त्यांच्यावर आक्रमण करायला धजावेना. जणू संभाजीराजांना आता सत्तेची नशा चढली आहे. ग्रँडअपनं याचंच इंग्रजीत भाषांतर केलं. सत्तेची नशा चढलेला राजा, एन्टॉक्सिटेड विथ दी वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. त्याचं भाषांतर बरोबर आहे. सत्तेची नशा चढलेला राजा, एन्टॉक्सिटेड विथ दी वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. पण आपल्या लोकांचं इंग्रजी चांगलं. त्यांनी ग्रँडअपनं लिहिलेलं वाचलं, एन्टॉक्सिटेड विथ दी वाईन लिहून ठेवलंय. अरे काय प्रकार आहे हा? एकाने तर पत्रच दाखवलंय, म्हणे संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना पत्र पाठवलंय, आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. म्हणले मागवले असेल. अरे पण मागवलेली दारू प्यायची नाही, ती तोफेला लागणारी दारू आहे. हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का याचं संशोधन झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही संभाजीराजांना. छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य जितकं शुद्ध आणि स्वच्छ आहे तितकंच संभाजी महाराजांचं चारित्र्य सुद्धा शुद्ध आणि स्वच्छच आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अहो, औरंगजेबाचा मुलगा अकबर बापाविरुद्ध वैर घेऊन आला तो थेट महाराष्ट्रात, कारण त्याला माहिती आहे उभ्या हिंदुस्थानात औरंग्याशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव आहे संभाजीराजे. तो थेट इथं आला. दिल्लीच्या राजकारणासाठी शंभूराजांनी त्याला जवळ केला. पालीला भेट झाली आणि या पालीच्या भेटेत संभाजीराजांनी आपल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून या अकबराला एक मोत्याचा कंठा भेट म्हणून दिला. आणि संभाजी महाराजांनी मैत्रीचं प्रतीक म्हणून दिलेला मोत्याचा कंठा या नादान अकबरानं एका नर्तकीला देऊन टाकला. वार्ता संभाजीराजांना कळाली आणि संतापले राजे. ज्याला मैत्रीची कदर नाही त्याच्याशी पदर मला जोडायचाच नाही. फिरफोर तिच्या सवलती बंद करा तुरंत. संबंधच नकोय त्याचा. का? त्या अकबरानं संभाजीराजांनी दिलेला मोत्याचा कंठा एका नर्तकीला दिला. ही साधी गोष्ट ज्या राजांना सहन होत नाही ते स्वतःच्या चारित्र्याबद्दल कसे असतील. संभाजीराजांच्या राणीवाशात फक्त एकच नाव येतं, श्री सखी राज्ञी जयती महाराणी येसूबाई राणी सरकार. ज्यांना संभाजी महाराजांनी स्वराज्याचं कुल मुखत्यार केलं होतं. संभाजीराजे 9 वर्ष रणांगणावर शत्रूशी झुंजत होते आणि स्वराज्याचा कारभार कुलमुखत्यार येसूबाई महाराणी सरकार पाहत होत्या. स्त्री स्वातंत्र्याचे उद्गाते म्हणून सुद्धा आम्हाला संभाजी महाराजांचं नाव घ्यावं लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणखीन एक आरोप केला जातो संभाजीराजांवर. संभाजीराजे स्वराज्यद्रोही. छत्रपतींचा पुत्र मोगलांच्या कळपात दाखल झाला. दिलेर खानाला जाऊन मिळाला. वस्तुस्थिती काय आहे? उत्तरेकडनं मोगल स्वराज्यावर आक्रमण करायच्या बेतात आहे. बालाढ्य कळीकाळ औरंगजेब स्वराज्यावर चालून येईल त्यावेळी दक्षिणांची दक्षिण जर एक असली तर त्याचा प्रतिकार करता येईल असा विचार महाराजांनी केला. दक्षिणांची दक्षिण एक करण्यासाठी ती जबाबदारी शिवरायांनी शंभूराजांवर सोपवली. पण त्याच वेळी महाराष्ट्रात दिलेर खान होता. मोगल आणि आदिलशाही यांची युती होणं घाटत होतं. हे दोघं जर एक झाले असते तर दोघांनी मिळून स्वराज्यावर आक्रमण केलं असतं. कोणत्याही परिस्थितीत मोगल आणि आदिलशाही एक होऊ द्यायची नव्हती. दुसरी गोष्ट दक्षिण एक झाली पाहिजे होती आणि यासाठी एका विलक्षण कृतीची गरज होती. शिवरायांनी शंभूराजांना कुतुबशाहीकडे धाडलं. संभाजीराजे कुतुबशाहीवर कोसळले पण कुतुबशाही केना 2-4 तडाखे बसले. मादांना अक्कांना शरण आला आणि मग शिवरायांच्या दक्षिणांची दक्षिण एक या मोहिमेला पहिलं यश मिळालं. पण दिलेर खान आणि मोगल यांची युती होणारच होती. तिथं शिवरायाने एक विलक्षण चाल टाकली. त्यांनी शंभूराजांनाच दिलेर खानाकडे पाठवलं. सबब मोगल आणि आदिलशाही यांची संभाव्य युती टळली आणि दिलेर खान जो स्वराज्यावर आक्रमण करणार होता संभाजीराजांनी त्याचा रोख बदलला आणि त्याला आदिलशाहीकडे वळवला. मोगल दिलेर खान आणि शंभूराजे आदिलशाहीवर चालून येतात ते बघितलं. आदिलशाहीच्या पायाखालची वाळू सरकली आणि मदतीसाठी तो थेट धावला. तो श्री शिवरायांकडं. म्हणजे महाराजांना जे अपेक्षित होतं ते संभाजीराजांच्या दिलेर खानाकडे जाण्यामुळं घडलं. ही महाराजांचीच राजकीय चाल आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. आता काही लोक आम्हाला विचारतात, आपण ते संभाजी महाराजांनी दिलेर खानाला पत्र पाठवलंय, आम्ही तुमच्याकडे यायला आतुर आहोत, आम्हाला पराक्रमाची संधी हवी आहे, आम्ही आमच्या मनगटाच्या बळावर राज्य उभा करू. आता मला सांगा,
हा जर शिवरायांच्या गुप्त गोपनीय कटाचा भाग असेल तर संभाजी महाराज काय दिलेर खानाला असं लिहितील का, राजमान्य राजेश्री दिलेर खान साहेबांशी शिरसाष्टांग दंडवत. त्याचं काय झालं, आमचे आबासाहेब नुकतेच कर्नाटकवरनं परत आलेत, आमचं सैन्य थकलंय, शस्त्र मोडलीत, आम्ही काय इतक्या तुमच्याबरोबर लढू शकत नाही. मग आमचे आबासाहेब आम्हाला म्हणाले, संभाजीराजे करता का असं, जाता का दिलेर खानाकडं, जावा जरा वर्ष दीड वर्ष गाफील ठेवा, तोपर्यंत आम्ही इकडची तयारी उरकतो, झाली की तुम्हाला कळवतो, मग या माघारी. मग दिलेर खान साहेब कसं काय वाटतोय आमचा प्लॅन तुम्हाला, मग येऊ का तुमच्याकडं, मग काय म्हणताय तुम्ही. अरे काय प्रकार आहे, जे गोपनीय आहे ते गोपनीयच राहील. आणि महाराजांचं राजकारण असंच राहिलंय, ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची लूट करून येतात, ते संभाजीराजांचं वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजीराजांना सुखरूप गडावर घेऊन येतात. हे महाराजांचंच राजकारण आहे. जी जी जबाबदारी शिवरायांनी स्वराज्याची संभाजीराजांवर सोपवली ती संभाजीराजांनी लीलया पार पाडली, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणखीन एक सांगितलं जातं, राजाराम महाराजांच्या लग्नाला शंभूराजे उपस्थित नव्हते. महाराजांच्या आजारपणात शंभूराजे उपस्थित नव्हते का, तर ते पन्हाळ्यावर कैदेत होते. चूक, शंभूराजे कधीही कुठंही कैदेत नव्हते, ही पहिली गोष्ट. मग ते राजाराम महाराजांच्या लग्नाला का नव्हते, कारण ते बुऱ्हाणपोराच्या स्वारीत लढण्यात गुंतले होते. आता लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची किंवा आजारपणाची बातमी दिली जात नाही, आणि दिली जरी बातमी असती तरी संभाजी महाराज काय शत्रूला असं म्हणणार आहेत का, जरा थांबूया का 2 दिवस, लग्न भावाचं लग्न आहे, उरकतो मग येतो माघारी. अरे कसं शक्य आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ती स्वारी आटोपून संभाजी महाराज पन्हाळ्याला परतलेत आणि अवघ्या काही दिवसात म्हणजे 3 एप्रिल 1680 शिवरायांचं निधन झालंय. महाराज नाप्रतीच्या मोहिमेवर चालते झाले, संभाजीराजे पन्हाळ्यावर, पण त्याच वेळी रायगडावर एक कुटील डाव आखला. शंभूराजे स्वबुद्धीनं चालणारे, संभाजीराजे निर्णय क्षमता असणारे, संभाजीराजे धर्मपंडित, संभाजीराजे शौर्यशाली पराक्रमी. शिवराय असतानाच हे आपल्याला जुमानीत नाहीत. आता महाराजांच्या पश्चात शंभूराजे आपली किंमतच ठेवणार नाहीत. त्यामुळे काही करून शंभूराजे गादीवर येता उपयोगाचे नाहीत. त्यापेक्षा राजाराम महाराजांना गादीवर बसू, ते अल्पवयी आहेत, म्हणजे कारभार आपल्याच हाती येईल असा डाव काही स्वार्थी मंत्र्यांनी आखला. हंबीरराव मोहिते कराडला होते, त्यांना निरोप दिला की शंभूराजांना कैद करायला जायचं आहे, तुम्ही तयार राहा. त्यांचा होरा असा की सोयराबाई या हंबीररावांच्या सख्या बहीण, म्हणजे राजाराम महाराजांचे ते सख्खे मामा, कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये, त्यामुळे मामा मदतच करतील असं त्यांना वाटलं. मंत्री सगळे धावत कराडला पोहोचले. हंबीररावांनी जवळ घेतलं आणि आल्या मंत्र्यांना तिथंच काढण्यात चढवल्या, कैद केलं आणि सरळ पन्हाळ्यावर नेऊन संभाजीराजांच्या पायावर घातले. हे घ्या नादान फितूर, राजे जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आलेत, हे घ्या ताब्यात. सगळे फितूर कैद झाले, बंड मोडीत काढलं. पण त्याच वेळी शंभूराजांनी विचारलं, पण मामासाहेब आपले भाचे राजाराम गादीवर येत असताना आपण त्यांच्या पाठीशी उभा राहायचं सोडून आपण आमच्या पाठीशी. तेव्हा हंबीरराव म्हणाले की या सगळ्या गोष्टीची माहिती सोयराबाई राणी सरकारने आम्हाला आधीच दिली. संभाजीराजांच्या केसालाही धक्का लागता कामा नये हे त्यांचं सांगणं होतं. खरं तर इतिहासामध्ये सोयराबाईंना अनेकांनी कैकई म्हणून रंगवलंय, पण संभाजी महाराजांनी स्वतः बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दिलेल्या दानपत्रामध्ये सोयराबाईंचा उल्लेख करताना लिहिलंय, स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई. हे शंभूराजे लिहित आहेत, स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई. मग संभाजीराजे जर सोयराबाईंना स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची म्हणतायत तर आम्ही त्यांना कैकई का समजावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय, शंभूराजांचं निधन झालं, महाराणी येसुबाई राणी सरकार शाहूराजे औरंग्याच्या कैदेत गेले आणि राजाराम महाराजांना मंचकारोहण केलं. पण राजाराम महाराजांचं मंचकारोहण झालेलं असताना सुद्धा राजाराम महाराज उभ्या आयुष्यात एकदाही मराठी सिंहासनावर बसलेले नाहीत. ते कायम असं सांगत राहिले की राज्य शंभूपुत्र शाहूंचं, मी फक्त विश्वस्त. एक भरत आम्ही पाहिले होते रामायणामध्ये, दुसरे भरत दिसले राजाराम महाराजांच्या रूपानं या शिवायनामध्ये. खरं तर महाराजांनी हे राज्य उभा केलं ते आपल्या पोराबाळांना अधिकार देता यावेत म्हणून नव्हे, तर रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवता यावं म्हणून. त्यामुळे प्रत्येक जण स्वराज्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन स्वतःला समर्पितच करत राहिलाय. हे सगळ्यात मोठं स्वराज्याचं वैशिष्ट्य आहे. शंभूराजे तेच करत राहिलेत उभ्या आयुष्यभर. खरं तर बंड मोडीत काढलं, शंभूराजे रायगडावर पोहोचले. महाराजांचे काही अंत्यविधी सुद्धा पूर्ण झाले नव्हते. शंभूराजेने ती पुन्हा केले. रायगडावर
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभारली आणि महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी महाराष्ट्राचं आभाळ मात्र काळवंडलं होतं. श्री शिवरायांच्या मृत्यूचा फायदा उठवीत दक्कन घशात घालू असा बेत औरंगजेब आखत होता. एके दिवशी भर दरबारात संभाजी महाराजांनी हंबीररावांना विचारलं, मामासाहेब, स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंग्याचाही थाट उतरला पाहिजे. मामासाहेब, जागा काढा मोकेच. आणि हंबीरराव कडाडले, राजा एक जागा आहे, मोकेच. मुघलाचं नाकच जणू. दार उल्क मुल्क दख्खन बुरहानपुरा. राजा बुरहानपुरा म्हणजे एखाद्या सुंदरीच्या गालावरचा तीळ. असा तीळ म्हणजे दख्खनची औरंगजेबाची राजधानी बुरहानपुरा. हा बुरहानपुरा म्हणजे मधाचं पोळं. आणि कडाडले शंभूराजे, मग हे मधाचं पोळं आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि बघता बघता मराठी फौजा सुसाट सुटल्या. बुरहानपूर लुटलं. 17च्या 17 पुरे पुरते धुतले. एखाद्या सुंदर बागेचं रुपडं डोळ्यात साठवावं म्हणून पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावी तर पुढं स्मशान दिसावं, अशी भयान अवस्था बुरहानपुऱ्याची झाली. संभाजीराजांनी बुरहानपुरा पुरता कोळसापुरा करून टाकला. पुरती वाताहात. औरंगजेब संतापला, बेभान संतापला. बुरहानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. त्याच्या 2 बहिणींचा जन्म बुरहानपुऱ्यातलाच. त्याच्या आई निर्वतली बुरहानपुऱ्यातच. आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुरहानपुऱ्यातच. त्यामुळे बुरहानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. संभाजी महाराजांनी बुरहानपुऱ्याला नव्हे, औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब. पण तोपर्यंत दुसरा धडका बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद. संभाजी महाराजांनी त्याला धडक मारली. औरंगाबाद लुटलं, इतकं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. औरंगजेब आणखी संतापला. हा औरंगजेब म्हणतो, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर माझ्याशी वैर केलं, पण शिवाजी महाराजांनी कधीच बुरहानपुरा आणि औरंगजेबाद या माझ्या शहरांना धक्का नाही लावला. पण हा त्यांचा छावा काल गादीवर आला आणि आज त्यांनी माझ्या काळजालाच हात घातला. पण तोपर्यंत संभाजीराजाने औरंगजेबाच्या शेपटीवरच पाय दिला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर औरंगजेबाविरुद्ध वैर घेऊन आला थेट महाराष्ट्रात. या अकबराला पत्करणं म्हणजे औरंगजेबाला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजीराजांच्या रक्तातच नव्हता. दिल्लीच्या राजकारणासाठी त्याने अकबरला जवळ केलं आणि औरंगजेब भयान संतापला. उचलली त्याने आपली पावलं काशी दख्खनेकडं आणि खोळंबला काळ. काय घडेल आता? औरंगजेब सह्याद्री गिळणार का संभाजीराजे औरंग्याला? खोळंबला काळ. काय 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 घडेल? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच. आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शंभूराजांचं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. तर माझ्या शंभूराजांचं सगळं सैन्य गोळा केलं तर भरेल कसं बसं 75-80,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 2900 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. औरंगजेब 75 गाठलेला आणि शंभूराजे उन्यापुऱ्या 23 वर्षाचे. मनभर आहे औरंगजेब आणि कणभर स्वराज्य. हा मनभर औरंगजेब हे कणभर स्वराज्य चिरडायला निघाला. उतरला महाराष्ट्रात. वार्ता संभाजीराजांना कळाली आणि कडाडला छावा. येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल या छाव्याचा गनिमी कावा. बघता बघता औरंगजेबानं महाराष्ट्रात स्वराज्य कैचीत पकडण्यासाठी आपले सगळे शिलेदार हात चढले. सर बुलंद खान, अली खान, फतेह खान, रामसिंग हडा, भीमसिंग हडा, शहजादा आजम, मुअज्जम, बेदार बख्त फौजागून स्वराज्यात हात घुसले आणि खासे संभाजीराजे घोड्यावर मान टाकून लढत राहिले, कडाडत राहिले. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. त्या धगीनाच गारद झाला औरंगजेब. बघता बघता चोहो बाजूनी सैन्याशी टकरा घेत शंभूराजे दौडू लागले. दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टाकून झुंजू लागले. प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खाऊ लागले. पण औरंग्याच्या फौजा रेटत राहिले. हार, पराभव आणि शिकस्त
औरंगजेबाच्या फौजेच्या वाट्याला दुसरं काही येईनाच. औरंगजेबाला काही कळे ना. त्याला असं वाटलं होतं शंभूराजे म्हणजे शिवाजी राजांचे नादान तक्तनशील वारीस, चुटकीसरशी चुरगाळू आणि दक्कन घशात घालू. पण संभाजी राजांनी पहिलाच तडाखा असा दिला की औरंगजेबाला त्याचं अनुमान बदलावं लागलं. हे पाणी काय वेगळंच आहे. त्याने आणखी फौजा स्वराज्याच्या उरावर धाडल्या. संभाजीराजे लढत राहिले, झुंजत राहिले, हार पराभव फटके फक्त मिळत राहिले. औरंगजेब आपल्या सरदारांना वैतागला. क्या करते हो बंदोबस्त, खिल्लते पेन के खाली मार खाते हो, इतनी फौज दी दीमत में कहा गई, खा गया वो दक्कन का चूहा. कुणीतरी सरदार म्हणायचा हुजूर वो संभाजी शैतान है, फिर हम कहा शैतान से कम है. क्यों शिकस्त, क्यों हार. औरंगजेब आपल्याच मनसबदारांच्या मनसबी कमी करत निघाला, पण त्याला यश येईना, यशच मिळेना. त्यांनी आणखी बलाढ्य फौजा महाराष्ट्राच्या उरावर धाडल्या. यावेळी मात्र संभाजी महाराजांनी विलक्षण चाल टाकली. औरंगजेबाच्या फौजा महाराष्ट्राच्या उरावर, संभाजी महाराजांनी स्वतःच्या फौजा औरंगजेबाच्या मुलकात घातल्या आणि मराठ्यांनी गावाच्या गावं कब्जात घेतली. खुलेआम सारा प्रांत काबीज करत मराठे वादळ निर्माण करत पुढे झेपावत राहिले. बघता बघता मराठ्यांचा आवेश जोश एवढा प्रचंड होता की मुलक सगळा नेस्तनाभूत होत राहिला. त्या औरंगजेबाला कळायचं बंद झालं, मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. त्यांनी बहादूर खानाला मराठ्यांच्या पाठलागावर पाठवलं. बहादूर खान मराठ्यांचा पाठलाग करत राहिला, पण सापडतील ते मराठे कसले. बहादूर खान फक्त पळत राहिला, मराठे त्याला पळवत राहिले. अहो त्याला कुठं माहिती आहे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फक्त तिघच फिरू शकतात, एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे. चौथ्याचं काम नाही. वैतागला बहादूर खान, पळून पळून दमला. शेवटी मराठ्यांनी एके दिवशी त्याचा हत्तीच पळवला. पळ किती पळतोय तो. वैतागला बहादूर खान. औरंगजेबाची तर हालत खराब झालेली. इथं टाका घालावा तर मराठे तिथं उसवून ठेवतायत, तिथं शिवायला जावं तर मराठ्यांनी तिकडं फाडून ठेवलंय, तिथं टाका घालावा तर इकडं लखतरं केलीत. संभाजीराजांनी औरंगजेबाच्या अब्रूची पूर्ती लखतरं करून टाकली. 1.5 वर्ष झाली औरंगजेबाच्या हाताला यश नाही. वैतागला औरंगजेब. क्या किया जाए. बोलाली बैठक त्यांनी आणि मग त्याचा एक सरदार म्हणाला, हुजूर ऐसा करते हैं, बोलो इन मरहट्टों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़की ले लेते हैं, मरहट्टे खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला. सही बात, हे मराठे गडकोटाच्या आधारावरच लढतायत, पहिले गडकोट घेऊया. मराठे कशाच्या आधारावर लढतील, सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग औरंगजेबाने विचारलं, तो ठीक है, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता हो. म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा. नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या 10 मैलावर असलेला. प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किल्ला आहे. मराठे कितने हैं, 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत बिल्कुल ना हुजूर, तोफे ना हुजूर. आणि औरंगजेब म्हणला, तो ठीक है, फिर वही ले लेंगे. म्हणजे तोफा, सैन्य, बजमियत अजिबात नसलेला 350 मराठी असलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा ठरवला औरंगजेबाने. आणि औरंगजेबाने विचारलं, तो कौन जाएगा, कौन लेगा रामसेज. आणि उभा राहिला शाबुद्दीन खां. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. बहुत खून. शाबुद्दीन कितने दिनों में लोगे किला. तसा शाबुद्दीन खान म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 30,000ची फौज दिली आणि शाबुद्दीन खान निघाला, रामसेजवर कोसळला. आता रामसेजवर आमचा सरदार आहे रामाजी पवार, 350 फौज, 30,000चा सेनासागर त्यांनी बघितला. आता दुसरा कोणी असता तर म्हणला असता, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण हा रामाजी हटला नाही, पळून जायचं नाव नाही. ही उभा राहायची जी जिगर आहे ना, ती जिगर पेरली शंभूराजांनी. 30,000चा सेनासागर रामसेजला धडकला. कडाडला शाबुद्दीन, चलो आगे, ले लो किला, यलगार, आक्रमण. मोगली सैन्य रामसेजवर निघू लागलं. वेळ सोलांडून पुढं आलं, पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार.
शाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात देत आहेत वाटतं. मोठा उत्साह आला. चलो आगे लेलो केला. चलो 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 सैन्य पुढं आलं. अगदी नजरेच्या टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. हातातल्या गोपण्या थरारल्या. दगडं भरली सुटली दगडं. दना 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 थरथर दगडात लागली. पत्थरांची बौछार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाबुद्दीनचं सैन्य. पाठीला पावलं पळत सुटलं. त्या शाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए. त्याचा एक सरदार होता मोठा कल्पक. तो म्हणला, हुजूर ऐसा करते हैं. बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो. मग दगड डोक्यावर बसली. मग उद्या चालत चालत नको जायला. मग सरपटत जाऊ. म्हणजे दगड आली तरी वर्ण जातील, आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना. शाबुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरलं सुरलं सैन्य निघालं पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा. डोक्याला ताप नको, खालीन चल पुढं. सर करत निघाले वर. वेळ सोलून पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचले. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक काल दगड मारून दमली असतील. कशाची लढतायत आज. देणार किल्ला ताब्यात. मोठा उत्साहाला. चलो आगे लेलो किल्ला. आता दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतला किल्ला. शाबुद्दीन कल्लोळा लिया चलो आगे. आणि सरपटणारा सैन्य अगदी नजदीक आलेलं बघितलं. जागा सुद मराठे सावध झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारा सैन्य जवळ आलं तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. या सरपटणाऱ्या प्राण्यांना पार चेंगरून मेंगरून मग तळ जाऊन थांबल्या. शाबुद्दीनला तर उठता येईना. 15 दिवस झाले. महिना झाला. 1.5 महिना झाला. शाबुद्दीनला सुचेना. तो विचारत होता, ये मराठे खुद सामने नहीं आते, हमें ऊपर नहीं आने देते. सामने नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे, लढे ही नहीं तो जीतेंगे कैसे. क्या किया जाए. त्याला कळत नव्हतं. शेवटी महाबत खान नावाचा त्याचा तोफखाना प्रमुख तो शाबुद्दीनला म्हणाला, हुजूर ये मराठे सामने नहीं आएंगे, सीधा गोलाबारिश करते हैं, तोप मारा चलाएंगे, आधे घंटे में किला कब्जे में आ जाएगा. आणि पटलं शाबुद्दीनला. 20-25 तोफ आहेत आपल्याकडं. तोप मारा चालू केला तर अर्ध्या तासात किल्ला ढासळेल. ठरलं उद्या सकाळी तोप मारा चालू करायचा. महाबत खान तयारीला लागला. त्या रात्री शाबुद्दीन खान निवांत झोपला. म्हटलं आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात. सगळी छावणी गाढ निद्रा दिन. बरोबर 1-1.5चा प्रहर 100 मराठे किल्ल्यावरनं अलगत खाली आले आणि या झोपल्या शाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सपासप कत्तला रमली. आक्रोश किंकाळ्या रोळ्या, रक्ताच्या चळकांड्या, मुर्द्यांसाठी प्रेतांचे खच, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला. शाबुद्दीन खडबडून जागा झाला. क्या हुआ. छापा हुजूर. कौन थे. मराठे हुजूर. कहा गए. निकल गए हुजूर. संतापला शाबुद्दीन. शक्कुन रात छापा हमारे डेरे पर. महाबत तोफे लगाओ. अभी क्या अभी. आता रात्रीचे 2 वाजलेत आणि शाबुद्दीन खान सांगतोय तोफे लगावा अभी क्या अभी. महाबत खान म्हणला, हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे. सुबह तक राह देखते हैं. पर्याय नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाबुद्दीन खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 25 तोफा किल्ल्याच्या दिशेनं तोंड करून ठेवल्यात. दारुगोळा ठसून भरलाय. वातान बाहेर काढलीय. आता शाबुद्दीनची इशारा झाली की वातान पेटवायची. तोफ मारा चालू. शाबुद्दीनची इशारा झाली. महाबत खान हातात पेटती मशालून पुढे झाला आणि तोफेची वातान पेटवणार तोच गडावरनच आवाज आला. धडम दुम. एक तोफेचा गोळा सू करत येतोय त्यांच्याच दिशेनं. तसा महाबत खान काढला. तोफे पिछे लो, तोफे पिछे लो. त्या शाबुद्दीनला कळायचं बंद झालं. क्या 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 हुआ. हुजूर मराठों ने गोलाबारिश कर दी है. आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोपखाना नाकामयाब हुजूर. त्या शाबुद्दीनला कळे ना, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना. तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग तसा महाबत खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात. त्याला आतून जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक, तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला. तसा महाबत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला टाकलेला. हा आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, मराठे परिस्थितीशी लढत बसले. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल कसं करावं
हे छत्रपती संभाजी राजांकडनं शिकावं. ते हल्ली बिघडलो, ते आमच्या मुलांना विचारलं, काय रे कसं काय? आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. वर्ष झालं, 1.5 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, रामसेज चिराही निकळला नाही. शेवटी औरंगजेबाचं शहाबुद्दीन खानाला पत्र आलं, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है, आओ वापस. बोलावला त्याला माघारी. अब कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला फतेह खा. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. फतेह खा, तुम्हारे नाम में ही फतेह है, बस 1 फतेह दे दो. 4 बरस हो गए, तरस गए हैं एक फतेह के लिए. 4 वर्ष टकरा घेतो या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, पण हा शंभू राजा एक विजय देईना. अरे सैन्याचं मानसिक खच्चीकरण झालंय. मोगल असं म्हणतायत की तो शंभू राजा फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलाय आणि मोगल फक्त मरण्यासाठी आणि हरण्यासाठी तयार झालाय. एक फतेह दे दो. विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. म्हणूनच तर हा छोटा किल्ला निवडलाय रामसेज. किमान याचा तर विजय मिळेल आणि सैनिकांना विश्वास देता येईल, आपण जिंकू शकतो. फतेह खा, फतेह दे दो बस. 20,000ची फौज घेऊन फतेह खान निघाला, रामसेजवर कोसळला. आमचा रामाजी पवार 300 मावळ्यांशी झुंजतोच आहे. 2.5 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, फतेह खानच्या हाताला यशच येईना. काय करावं त्याला कळेना. शेवटी फतेह खाननं बोलावली सगळ्यांची बैठक. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं तिरकं असतं, ते तिसरंच काहीतरी काढतं. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्त्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं हे, आणि हे तिरके असतातच. ते फतेह खानने विचारलं, क्या किया जाए? नेमकं तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं, बोलो हुजूर, इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. डोक्याला तापच नको. 3 वर्ष झाली लढतोय, किल्ला ताब्यात येईना, जाऊ द्या ना, आपला आपण नवाच बांधू. त्यानं सांगितलं चेष्टेत, फतेह खाननं घेतलं सिरियस. सही बात बोला तू, ऐसा ही करेंगे. पण फतेह खानच्या डोक्यात योजना वेगळी होती. त्यांनी बघितलं समोरासमोर मराठे लढेनात, तोफा खाली ठेवल्या तर गोळा वर पोचेना, जवळ गेलो तर मराठ्यांचे गोळे आपल्या अंगावर. एकच पर्याय, त्या रामसेजच्या किल्ल्याच्या उंची इतका दुसरा किल्ला रामसेजच्या समोर उभा करायचा, त्याच्यावर तोफा ठेवायच्या आणि तिथून रामसेजवर हल्ला करायचा, तरच रामसेज ढासळू शकतो. 6 महिने काम करत होता फतेह खान. रामसेजच्या परिसरातलं सगळं जंगल तोडलं आणि रामसेजच्या उंची इतका एक प्रचंड मोठा लाकडी दमदमा त्यांनी रामसेजच्या समोर उभारला, ज्याच्यावर 100 तोफा ठेवता येतील आणि 500 सैन्य उभा राहू शकेल. सगळी तयारी चालली आहे. रामाजी पवार आमचा रामसेजवरनं फक्त बघतोय, चालू द्या, काही हरकत नाही. सगळं तयार झालं. त्या लाकडी दमदम्यावर 100 तोफा चढवल्या गेल्या. आता उद्या सकाळी सैन्य तोफांच्या वातान पेटवायची, तोफ मारा चालू करायचा. बस सगळी सज्जता झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शहाबुद्दीन खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. तोफा तयार ठेवल्या, दारुगोळा ठासून भरला, वातान बाहेर काढली आणि आता वातान पेटवणार. तोच मराठ्यांनी रातोरात त्या दमदम्या भोवतीचा सुरुंग लावला होता, तो पेटवला. तोय 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 करा तो सुरुंग पेटला. एक प्रचंड मोठा धमाका झाला. धडाम धूम तो लाकडी दमदमा ढासळला. त्या 100 तोफा त्या खाली गाडल्या गेल्या. 500 मुघल सैन्य त्या दमदम्या खालीच गाडलं गेलं. फतेह खान विवाशाने निराशपणे फक्त बघत राहिला आणि रामसेजवरनं रामाजी पवार काढत राहिला. फतेह खा, जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. नको लागूस या स्वराज्याच्या नादाला.
इथं शंभूराजे सह्याद्री म्हणून उभा आहे. 4 वर्ष झाली, 4.5 वर्ष झाली, रामसेज अजिंक्यच राहिला. शेवटी औरंगजेबानं फतेखानला पत्र पाठवलं, तुम सिर्फ नाम के ही फतेखान हो, काम के नहीं, आओ वापस. प्रमोशन, त्याला प्रमोशनवर उचलला. औरंगजेबानं विचारलं, आप कौन जाएगा? आणि उभा राहिला कासम खान किरमानी. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. कासम खान किरमानी आला, परत टकरा घेत राहिला. रामसेज लढत राहिला, झुंजत राहिला. 5 वर्ष झाली, 5.5 वर्ष झाली, रामसेज अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे, स्वराज्याचा एक किल्ला मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला 360 वर्ष लागतील. शंभू राजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360, औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचा, हा पराक्रम कुणाचा, हे साहस कुणाचं, हे धाडस कुणाचं? माझ्या सर्जा शंभू राजांचं. भर दरबारात औरंगजेबानं स्वतःच्या डोईवरची बादशाही पगडी काढली, खाली आपटली आणि कडाडला औरंगजेब. जोपर्यंत त्या शंभू राजांना पराभूत करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच नगरला मेला औरंगजेब, खुलदाबादला समाधी आहे त्याची. मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. संभाजी राजाने ते भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला येऊच दिलं नाही. 27 वर्ष तो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात बोडक्या डोक्यानंच हिंडत राहिला, पण त्याला विजय संभाजी राजांनी मिळूच दिला नाही. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संभाजी राजांनी 124 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागलं. जे कधीच हरले नाहीत, ज्यांनी कधी तह केला नाही, जे कधी नमले नाहीत, जे कधी झुकले नाहीत, जे कधी रण टाकून पळाले नाहीत, जे असीम धडाडीनं फक्त झुंजत राहिले स्वराज्य संवर्धनासाठी. त्या मावळ वाऱ्यात दिमाकानं फडकणाऱ्या भगव्या दौलत ध्वजासाठी औरंगजेब आणखी ताकदीनं आला होता. महाराष्ट्राच्या उरावर अजगरासारखा पसरला होता. या कळी काळा औरंगजेबाशी लढायचं तर बळ हवं, सामर्थ्य हवं, संपत्ती हवी, आणि यासाठी संभाजी महाराजांनी एक विलक्षण चाल टाकली. औरंगजेब अजगर बनून अंगणात पहुडला होता. संभाजीराजांनी पावसाळ्यात त्या अजगराच्या अंगावरनं झेप घेतली आणि संभाजी महाराज ते कर्नाटकात पोहोचले. कर्नाटकच्या मैसूरच्या चिगदेवरायला तडाखे दिले, मैसूर काबीज केलं. तंजावरला गेले, व्यंकोजी राजांना सोबत घेतलं आणि उभा कर्नाटक काबीज करून टाकलं. संभाजी महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले, आंध्रातले 80 राजे त्यांनी मांडलिक केले, आंध्रवर भगवा फडकवला. संभाजीराजे तामिळनाडूला गेले, मद्रास जिंकलं, कावेरीच्या तटावरचा पाषाणकोट काबीज केला. जगातलं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट या पाषाणकोटची लढाई जिंकताना संभाजी महाराजांनी तयार केलं. तामिळनाडूवर भगवा फडकवला. गंगाराम वाणी नावाचा संभाजी राजांचा सेनापती, संभाजी राजांनी त्याला बिहारला पाठवलं. बिहारच्या पाटण्यावर मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा घरचल्या, पाटण्यावर भगवा फडकला. मराठी फौजा बंगालला पोहोचल्या, बंगालचं कोलकाता जिंकलं, कोलकात्यावर भगवा फडकला. म्हणजे आता जर हिंदुस्थानचा नकाशा बघितला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 9 राज्यांवर संभाजी महाराजांची सत्ता आहे. या 9 राज्यांवर स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची सत्ता आहे. संभाजी महाराजांनी 5000 किलोमीटरनी स्वराज्याच्या सीमा वाढवल्या. शिवरायांच्या काळात जेवढा खजिना होता त्याच्या 10 पटीनं वाढवला. शिवरायांच्या काळात जेवढं सैन्य होतं त्याच्या 5 पट सैन्य वाढवलं. शिवरायांनी निर्माण केलेले किल्ले जसेच्या तसे राखलेच, पण खोलगड, मर्दनगड सारखे काही नवे किल्ले सुद्धा संभाजी महाराजांनी उभारले. संभाजी राजा आपल्या एकट्याला आटोपत नाही हे लक्षात आलं आणि औरंगजेबानं जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांवर पाठवलं. पोर्तुगीजांना संभाजीराजांवर सोडलं. इंग्रजांना हाताशी धरून स्वराज्यात थैतयात मांडला. 1 नाही 2 नाही 3 तब्बल 12 गड्यावर निखराची पंजे फाड करत सेना दुरंदर संभाजीराजे स्वराज्य संवर्धित करत राहिले. संभाजी महाराजांनी जंजिऱ्यावर सिद्धी बुडवला, पोर्तुगीज नाचवला, डाच वाकवला आणि मोगाल पुरता सळोकी पळो करून सोडला. सारे शत्रू नमवले. संभाजीराजे अजिंक्य झाले. स्वराज्य सर्वोच्च उंचीवर पोहोचलं. खरं तर
औरंगजेब थकला होता. 4.5 वर्ष उलटून गेली. उभ्या दख्खन मधला एक खण औरंगजेबाला घेता आला नव्हता. औरंगजेब आपल्या दरबारियांना विचारत होता, कौन जाएगा, कौन हराएगा शंभूराजे को. आणि सगळे माना खालून घालत होते, ना हुजूर, अपने बस की बात नहीं है हुजूर. औरंगजेबाला काय करावं कळत नव्हतं. किया तो क्या किया जाय. पहिली कोकण मोहीम अपयशी झाली, आता दुसरी. संभाजीराजे त्यावेळी जंजिऱ्याला होते. जंजिरा घेतलाच होता शंभूराजांनी, पण त्याचवेळी कल्याणला हसन अली खान चालून आला. कल्याण स्वराज्याचा प्रांत. संभाजी महाराजांनी जंजिरा तसाच सोडला आणि संभाजीराजे कल्याणला आले. हसन अली खान तुडवला. कल्याणवर पुन्हा भगवा फडकवला, पण या नादात जंजिरा घ्यायचा राहिला. संभाजी महाराज त्याचवेळी गोव्यात होते. औरंगजेबाला कल्पना मिळाली आणि औरंगजेबाने आपला शहजादा मुअज्जम, त्याला 90,000ची फौज, 1.5 कोटीचा खजिना दिला आणि सांगितलं, सावंतवाडीच्या वाटेनं, रामदऱ्याच्या घाटानं तू गोव्यात उतर. शाबुद्दीन खानाला सांगितलं, तू उत्तरेकडनं म्हणजे पुण्याकडनं 20,000ची फौज घेऊन गोव्यात उतर. संभाजी राजा गोव्यात आहे, खिंडीत पकडा आणि कैद करा. गोव्यात असणाऱ्या संभाजी राजाला कळालं, शहजादा मुअज्जम 90,000 फौजांनीशी येतोय आणि छावा झेपावला. रामदऱ्याच्या घाटात शहजादा मुअज्जमच्या सामने खडा टाकला. अरे ज्याला पकडायला निघाले तोच दत्त म्हणून हजर. मुअज्जमची पाचावर धारण बसली. तोपर्यंत हर हर महादेवच्या आरोळी घुमली आणि बघता बघता त्या रामदऱ्याच्या घाटात शौर्याचं वादळ उफळलं. 40,000 फौज मराठ्यांनी कापून काढली. वाऱ्यासारखे आलेले शंभूराजे तीरासारखे निघाले. जाता जाता कोंडाजी विचारत होता, राज, तो शहजादा मुअज्जम आयता तावडीत आलता, कापायचा नाही वे. आणि संभाजीराजे म्हणाले, अरे सुकलं झाड मोडून पडणारच आहे, तोडा कशाला. कोंडाजीला कळालं नाही, पण जगातल्या पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग शंभूराजांनी या रामदऱ्याच्या घाटात केला. मराठ्यांनी मोगलांचं अन्नधान्य पळवलंच होतं. आता कोकणात खायला मिळतं काय, नारळाचं कुळीत. काय शंभूराजांनी करामत केली, या नारळाच्या कुळीतात, त्या नारळाचं कुळीत मोगलांनी खाल्लं आणि 40,000 मोगल सैन्य टाचा घासून त्या रामदऱ्याच्या घाटात मेलं. शस्त्राशिवाय शास्त्रानं आणि तलवारीशिवाय बुद्धीनं जगातला दुश्मन गारद करणारा हा पहिला योद्धा आहे छत्रपती संभाजी महाराज. अहो ती प्रेत, त्यांचे सडलेले ते दुर्गंधी वास, उरलेले ओकून मेले. त्या मुअज्जमला उचलायला चौघं नव्हते. कुणीतरी औरंगजेबाला कळवलं, त्यांनी रहुल्ला खानला पाठवलं. मग त्या मुअज्जमला कसं बसं नेलं. परत आलेल्या मुअज्जमचा औरंगजेबानं 90,000 रुपये रोख देऊन सत्कार केला. त्या मुअज्जमला पण काय कळेना. त्यांनी विचारलं, अब्बाजान, 1.5 कोटीचा खजिना घालवून आलो, 90,000 सैन्य बुडवून आलो, तरी तुम्ही माझा 90,000 रुपये रोख देऊन सत्कार करताय क्यों अब्बाजान. औरंगजेब म्हणाला, तू जिवंत परत आलास ना म्हणून. इतकी दहशत खाल्लेली. जो शंभूराजांकडे जाईल तो परत कुठला येईल, अजिबात नाही. औरंगजेबाने पुन्हा दरबार बोलावला, क्या किया जाए. आणि सगळे एका सुरात म्हणाले, हुजूर वापस लौट चलते हैं, अभी दम नहीं है हुजूर. औरंगजेबाचा खजिना रसा तळाला गेला होता. मनुष्यहानी अपार झाली होती. लढाईची ताकद रणात आणि मनात मोगलात उरलीच नव्हती. शंभूराजे अजिंक्य ठरले होते. औरंगजेबाला काही कळेना. औरंगजेब म्हणाला, मेरे सारे वजीर सरदार सैनिकों के बजाय मेरे पास होता खाली एक संभाजी, तो मैं कब का बन गया होता आलमगीर पूरे हिंदुस्तान का. हे औरंगजेबानं संभाजीराजांच्या शौर्याचं दिलेलं प्रमाणपत्र आहे. सगळे एका बाजूला आणि एकटे शंभूराजे एका बाजूला, पण सैन्य खचलंच होतं. औरंगजेबाने विचारलं, क्या किया जाए. आणि सगळे म्हणाले, वापस लौट चलते हैं. आणि 4.5 वर्षानंतर टकरा घेऊन पराभूत झालेला औरंगजेब अखेर संभाजी राजांपुढे झुकला आणि त्यांनी महाराष्ट्र सोडला. औरंगजेब आदिलशाहीकडे वळाला. शौर्याच्या बाबतीत संभाजी महाराज जेवढे कर्तबगार, छत्रपती म्हणून रयत कल्याणासाठी आणि रयत हितासाठी सुद्धा तितकेच तत्पर होते. ते एक वेळ शत्रूंना पराभव केला तरी चालेल, पण रयतेच्या डोळ्यातल्या अश्रूनं राजाचा पराभव होता कामा नये. इतक्या आपलेपणानं संभाजी महाराजांनी स्वराज्याची रयत जपली. धर्मक्षेत्रे, देवस्थान यांना सनदा दिल्या. देहू ते पंढरपूर ही तुकोबांची वारी
छत्रपती संभाजी महाराजांनी चालू केली. संभाजी महाराज लिहितात, जे आमच्या आबासाहेबांचे संकल्पित ते आम्हास चालवणे अगत्य. मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मार्गक्रमण करीन. आणि तेच केलं. औरंगजेब आदिलशाहीकडे वळाला. आदिलशाही त्याने एका वर्षात जिंकली. मग तो गोळकोंड्याकडे आला. गोळकोंडा 6 महिन्यात जिंकलं. म्हणजे औरंगजेब आदिलशाही एका वर्षात जिंकतो, गोळकोंडा 6 महिन्यात जिंकतो. पण स्वराज्य त्याला 9 वर्ष जिंकता येत नाही. हे शौर्य कुणाचं, हे धैर्य कुणाचं, हे धाडस कुणाचं? माझ्या सर्जा संभाजीराजांचं. पण त्याच वेळी संभाजी महाराजांना माहिती आहे औरंगजेब गोळकोंड्यात आहे. गोळकोंडा जिंकल्यावर तो पुन्हा महाराष्ट्रात येणार हे नक्की. तत्पूर्वीच संभाजी महाराजांनी हालचाल केली आणि उत्तरेत असणाऱ्या राजपूत रामसिंहांना पत्र लिहिलं. संभाजीराजांनी ही सगळी राज्य तर एकत्र केलीच आहेत, दक्षिण त्यांच्याच ताब्यात आहे, उत्तरेत राजपूत आहेत. स्वधर्माची साद घातली आणि संभाजी महाराजांनी रामसिंहाला लिहिलं, त्या यवनधमाला संप्रत असं वाटू लागलंय आम्ही हिंदू तत्वशून्य झालो आहे, आम्हाला धर्माचा काही अभिमानच राहिला नाही, पण आम्ही आमच्या मातृभूमीसाठी, स्वराज्यासाठी, स्वातंत्र्यासाठी आमचं सारं सर्वस्व पणाला लावू. दक्षिण आम्ही एक केलीच आहे, उत्तरेत आपण आहात. या समयी जर उत्तरेतल्या राजपुतांनी आम्हाला सहकार्य केलं तर त्या औरंगजेबाला कारागृहात डांबणं शक्य होईल. काय महत्वाकांक्षा आहे. शंभूराजे सांगतायत त्या औरंगजेबाला कारागृहातच डांबायचं आहे, फक्त सहकार्य करा. पण दुर्दैव बघा, औरंगजेब संभाजीराजांच्या उरावर आहे तरी महाराष्ट्राचा बाणा लढतो आहे आणि राजपूत मोकळे आहेत तरी पण तो आपला बाणा विसरून राजपुती राणा मात्र शांत बसतो आहे. त्यावेळी जर राजपूत संभाजी महाराजांच्या सोबत आले असते तर हिंदुस्थानचा इतिहास वेगळा घडला असता. पण दुर्दैव, राजपुतांनी मदत केली नाही. संभाजी महाराजांनी पर्याय तयार ठेवला होता. औरंगपुत्र शहजादा अकबर संभाजीराजांकडेच होता. संभाजीराजांनी दुसरी चाल टाकली. या शहजादा अकबराला सांगितलं, तू राजापुरातून जहाजात बैस आणि जहाजात बसून तू इराणला जा. इराणच्या शाहबाज कडून 70,000 फौज घे आणि दिल्लीवर आक्रमण कर. तू दिल्लीवर आक्रमण केलं की गोळकोंड्यात असलेला औरंगजेब दिल्लीच्या बचावासाठी दिल्लीकडे धावेल. संताजी घोरपडेंना उत्तरेत त्यांनी 40,000 फौज घेऊन उभाच ठेवलेलं. औरंगजेब दिल्लीकडे निघाला की सरळ तडाखे दे, पाठीमागून ताज्या दमाची फौज घेऊन आम्ही येतोच आहोत. औरंग दिल्लीला पोहोचताच कामा नये. संभाजी महाराजांचा दुहेरी हेतू. औरंग दिल्लीकडे गेला म्हणजे स्वराज्य आपोआप बचावलं आणि त्याला मध्येच संपवायचा. त्यानुसार राजापूरच्या बंदरात अकबर जहाजात बसला. त्याचं जहाज इराणला निघालं. पण दुर्दैव, ते जहाज इराणला पोचायच्या ऐवजी समुद्रात भरकटलं आणि ते मस्कतला पोहोचलं. अकबर मस्कतला 6 महिने अडकला. मस्कतवरनं तो इराणला पोहोचला. इराणच्या शाहबाजची 70,000 फौज घेतली आणि दिल्लीवर आक्रमण करायला निघणार तोच त्याला वार्ता मिळाली, संभाजीराजे संगमेश्वरात कैद झाले. पन्हाळाला आलेले संभाजीराजे त्याच वेळी एतिकात खानाचा रायगडाला घेर पडला. राजधानी वाचवायला हवी, तख्त सांभाळायला हवं. संभाजीराजे रातोरात पन्हाळ्यावर निघाले. संगमेश्वरात मुक्काम पडला. इथंच कुटिलांनी डाव साधला आणि स्वराज्याचे छत्रपती मोगलांच्या जाळ्यात अडकले. जर कविकल अकबराचं जहाज भरकटलं नसतं, तो मस्कतला नसता फातमला आणि तो त्वरित इराणला पोहोचला असता, तर संभाजीराजांनी दिल्लीच्या तख्तावरच भगवा फडकवला असता. पण इतिहासात जर तरला स्थान नसतं. संगमेश्वरला पकडले गेलेले संभाजीराजे, औरंगजेबाला वार्ता मिळाली आणि आनंदला औरंगजेब, लाया जाए उसे शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत संभाजीराजांनी मराठेशाहीचा तख्त खांद्यावर पेलला असेल, आता त्यांच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्यांना विदूषकी झबली घाला. आतापर्यंत मराठेशाहीचा मुकुट संभाजीराजांनी माथ्यावर मिरवला असेल, आता त्यांना घुंगरा असलेली टोपी अडकवा. आतापर्यंत राजे घोड्यावरून
हत्तीच्या अंबारीतून पालखीतून मेन्यातनं गेले असतील, आता त्यांना उंटाला बांधा. आतापर्यंत राजांनी राज अलंकार घातले असतील, आता त्यांना काटेरी साखळदंडाने जखडवा. आतापर्यंत राजे आले म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी औरंगजेबनी शंभूराजे कैद केले आणि बरहुकुम बहादूर गडावर निघाली धिंड. तख्ता कुला चढवलेले, उंटाला बांधलेले, विदूषकी झपली घातलेले, काटेरी साखळ दंडाने जखडवलेले ते शंभूराजे जर कुणी पाहिले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचे छत्रपती आहे. कुणाच्या वाट्याला आली ही विटंबना? कुणी सोचलाय हा यातनांचा दाह? इतिहास एकच नाव सांगतो, संभाजी राजे. अचानक सगळा यवनी छवनीत कल्लोळ झाला. 9 वर्ष ज्याने औरंग्याच्या सैतानी दिमागात गोंधळ घातला, तो संभाजी राजा आहे तरी कसा? दिसतो कसा, चालतो कसा, बोलतो कसा? कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या डोक्यावर उभा राहून बघतात संभाजी राजांना. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, संभाजी राजांच्या छातोडा टाळायचा, रक्ताची चिलकांडी हातानेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी प्रगळायचं, उंटा थया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखळदंड टोचायचे, पोचायचे, जागोजागी चकमा करायचे. कुणीतरी यायचं, एखादं शिवी हसडायचं, कुणीतरी यायचं, तलवारीच्या टोकानं शंभू राजांच्या अंगावर रेषा उठवायचं. रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता छावा. अरे किती सोसावं, किती यातनांचा तळ ढवळून काढणार. हनुमंतांना शेंदूर फसावा असे रक्तानं माकले गेले होते शंभूराजे, पण एवढं सोसून सुद्धा झुकले नव्हते. होते तसेच करारा बाणेदार आले औरंग्याच्या दरबारात आणि कडाडला असत, संभाजी झुक जावा लंपना के सामने. आणि उसळले कवी कलश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश करत सरदिशेला शमशेर, चुप 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 चुप. याद रख कैद में है, आला ताला के दरबार में है, चुप. पण त्याच वेळी एक धीरगंभीर आवाज घुमला, सबूर आसद सबूर, अभी बहुत पूछना ही से. आणि आज ते कदम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, शंभू राजांच्या पुढ्यात आला आणि शंभू राजांकडे पाहत म्हणाला, 9 बरस का था तब ये मिला था मुझे आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, दिखाएंगे. आला ताला की मेहरबानी, खुदा की रहमदिली सामने है, कैद में है. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला. आणि नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या त्या शंभूर औरंगजेबाकडे बघून शंभूराजे कवी कलशांना म्हणाले, कवीजी कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? कवी कलशांना आश्चर्य वाटलं. मृत्यूच्या गोटात आहे, मरणाच्या दारात आहे, औरंग्याच्या पुढ्यात आहे, राजाला भीतीनं भय, राजा निर्भय. राजा विचारतोय सुचते का एखादी कविता? अहो ही काही कविता ऐकायची वेळ आहे का? पण कवी कलश म्हणाले, हा राजे का नाही? आणि कवी कलशाने कविता ऐकवायला सुरुवात केली. राजन आप हो सांचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज तखत त्यजत औरंग. अहो राजे काय लढलात तुम्ही, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य, तुमचं ते तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप. पण त्याच वेळेस जहन्नमी चुप खामोश करत थरथरत उभा राहिला औरंगजेब. चुप चुप, बताओ संभा, कहा रखी है लूट, कहा रखा है खजाना? आणि उसळले संभाजीराजे, हिंदुस्तान आमचा खजाना, इथल्या मातीचा कण कण मानतो आम्ही सोनं. औरंग्या तू गेलास हिंदोस्ता, तू गेलास आमचा खजाना, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. हिंदुस्तान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या बळावर. संभाजीराजांचा हा करारा जबाब ऐकला आणि औरंगजेबाला कळे ना, कैदेत कोण आहे, तू का मी? पण त्याच वेळी औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल, बताओ संभाजी, मेरे कौन कौन से सरदार शामिल के तुम्हें? आणि संतापले शंभूराजे,
तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भूते आम्ही. मातीसाठी सळसळत आमचं इमान बेईमान नाही होणार. याद राख औरंगजेब, महाराष्ट्राच्या मातीत उभायस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. संभाजी राजांचे हे बोल ऐकले आणि औरंगजेब पुटपुटला, ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में. अरे हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात का असा एकही मुलगा माझ्या घरात नाही जन्माला आला. आणि उसळले शंभूराजे, अरे तुझ्या पोटी कसे येतील संभाजी, तुझ्या पोटी कोळसे चुपसतील. स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसे येतील शंभूराजे. शंभूराजे जन्माला येतील त्या महाराष्ट्राच्या कुशीत आणि शिवछत्रपतींच्या मुशीतच. आणि संतापला औरंगजेब, ले जाओ ले जाओ ले जाओ इसे हमारे नजरों के सामने से. ये आंखें जलाती है बहुत, निकाल दो इसकी आंखें. ये जबान बोलती बहुत है, काट डालो जबान इसकी. जाओ हश्र करो उसका. आणि वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाकडं कवी कलश आणि शंभूराजांना नेलं गेलं. डोळे काढायची, जबान छाटायची आज्ञा होती. औरंगजेबानं आपल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवलंय. औरंगजेब लिहितो, माझ्या आयुष्यात मी सगळ्यात मोठी चूक केली. मी शहाजी राजांना जिवंत कर्नाटकात जाऊ दिलं. शहाजी राजेच मारले असते तर शिवाजी महाराज उभाच राहिले नसते. मी दुसरी चूक केली, माझ्या आयुष्यातली भयंकर चूक. आग्र्याच्या कैदेतून मी शिवाजी राजांना निसटू दिलं. शिवाजी महाराज आग्र्यातच संपवले असते तर शंभूराजे उभाच राहिले नसते. या दोन चुकांमुळे 27 वर्ष सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात टकरा घेत हिंडतोय. दोन चुका केल्यात, सजा भोगतोय. संभाजीराजांना जिवंत ठेवून तिसरी चूक करणार नाही, कदापि नाही. सजेचा अंमल चालू झाला. डोळे काढायची आज्ञा. हातामध्ये लालबुंद तप्त सळ्या घेऊन निघाले हापशी. शंभूराजांनी बघितलं, दोरांच्या रेषा बाहेर फेकणाऱ्या त्या लालबुंद तप्त सळ्या घेऊन हापशी येत आहेत आपल्याकडंच. संभाजीराजांना कळून चुकलं. डोळे निघणार आता आणि डोळ्यासमोर उभा राहिले राजा शिवछत्रपती. याच डोळ्याने घेतलं होतं आबासाहेबांच्या चरणाचं दर्शन. याच डोळ्याने पाहिली होती स्वप्न स्वराज्य संवर्धनाची. याच डोळ्याने केल्या होत्या इशारते आपल्या मावळ्यांना. तेच डोळे उघडले, डोळ्यासमोर दिसल्या लालबुंद तप्त सळ्या आल्या जवळ, अगदी जवळ घुसल्या आत. चर्र दिशे नुसता आवाज गोंगावला. सळ्या गेल्या आत, निघाल्या त्याच वेगात बाहेर. डोळ्या नव्हत्या कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोबण्या, काळ्या कबिन्न उग्र दर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे किती 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 सोसावं, यातनांचा तळ ठवडून काढणार किती. पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील, किती किती भोगला असेल. विंचवासारख्या लवलव करणाऱ्या वेदना मस्तकात थैथयात घालत सुटल्या असतील, किती किती भोगला असेल. का, कशासाठी, का सहन केलं शंभूराजांनी हे सारं. मराठी दौलतीसाठी, स्वराज्य अस्मितेसाठी, आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत या अभिमानासाठी सोसत राहिले. पण त्याहून आणखी एक गोष्ट, औरंग्यासारख्या कळीकाळाशी झुंजायला हवा. हा बलाढ्य औरंगजेब सह्याद्री गिळायला टपलाय. सह्याद्रीच्या माथ्यावरचा भगवा खाली खेचायला टपलाय. मराठी रक्त त्याच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे. मराठ्यांच्या उरात ते चैतन्य, ती प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि वार ऊर्जेनं खवळून उठला पाहिजे. झुंजला पाहिजे औरंग्याशी आणि अबाधित ठेवला पाहिजे शिवछत्रपतींचं हे स्वराज्य. त्यासाठीच एका विलक्षण कृतीची गरज होती, जी तमाम मराठी जनांना प्रेरणा देईल. तीच कृती शंभूराजांनी केली. स्वतःचं ज्वलज्वलन तेजस समर्पण मातृभूमीसाठी, उद्याच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्वलज्वलन तेजस बलिदान. औरंगजेब विचारत राहिला, आंखें निकाल दी, रोए, गिडगिडाए, आएंगे माफी मांगने. आणि सरदार म्हणाला, ना हुजूर, ना वो रोए
ना आएंगे आपके पास माफी मांगने। बहुत बोल रहे हुजूर, तो जाओ जबान काट दो उनकी। सजेचा दुसरा अंमल चालू झाला। संभाजींची जबान छटायची, पण तोंड बंद। जबान छटणार कशी? एक हापशी पुढं झाला, तोंड उघडायची कोशिश करू लागला, जबडा उघडे ना। एकाने कानावर दाबा जोर दिला, प्रचंड दाब दिला, जबडा उघडे ना। एकाने मस्तकावर प्रहार केला, जबडा उघडे ना। उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमची अवकात सांगणारा शंभू राजा आहे। अखेर एका हापशाने युक्ती केली, संभाजींचं नाक दाबून धरलं, श्वास कोंडला, श्वासासाठी ओठल्ले, जीभ लवलवली। त्या संधीचा घेतला फायदा, सांडशी घुसली आत, सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर, नंगी तलवार लकलकली, चालली सब। तोंडातनं उघडलं फक्त लालबुंद रक्त। जीभ पडली होती समोरच वळवळत, ती सुद्धा तयार नव्हती शंभू राजांपासून पुरकं व्हायला। ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल, जी जीभ म्हणत राहिली हर हर महादेव, जे करत राहिली जागर जय भवानी, जी जीभ म्हणत राहिली आऊसाहेब, मासाहेब, बाबासाहेब, ती जीभ पडली होती समोरच। एक नाही, दोन नाही, तब्बल 40 दिवस सणानिमित्त अत्याचार चालू होता। बोकड सोलावं असं संभाजीराजांचं कातडं सोलून काढलं, मिठाचं पाणी टाकलं, सर्र जाळ झाला यातनांचं। कुणीतरी यायचं हाताची बोटं छटायचं, कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं। किती 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 सोसावं, किती। अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या, 11 मार्च 1689। शंभूराजे कडाडले, मरण पत्करू पण शरण जाणो नाही। हा छावा असाच राहील अभिमानी। संभाजीराजांचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फळाला अडवलं, आणि तो मस्तक रोलेला भाल्याचा फाळ इंद्राणीच्या तीरावरच्या रेतीमध्ये उभा केला। त्या मस्तकातनं रक्ताचा एक थेंब इंद्रायणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहारली इंद्रायणी। याच इंद्रायणीनं पाहिलेलं संभाजीराजांचं शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम, ते धाडस, ती इंद्रायणी ढाळू लागली आसवर। गेली 350 वर्ष झाली, शंभूराजे कुणाला कळालेच नाही सांगत। ते कळाले औरंगजेबाला, आणि औरंगजेब म्हणाला सचमुच छावा था छावा शेर का। हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उनकी आंखें नहीं झुकी हमारे सामने। हमने जबान काट दी उनकी, लेकिन उस जबान से मांगे नहीं रहम के 2 लफ्ज उन्होंने। हमने हाथ तोड़ दिए उनके, लेकिन नहीं फैलाए उन्होंने अपने हाथ हमारे सामने। हमने पांव काट दिए उनके, लेकिन नहीं टेके उन्होंने अपने घुटने हमारे सामने। हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उनकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने। सचमुच छावा था छावा शेर का। या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पड़ेगा, खाली हात दहेलली। आणि तेच झालं जे संभाजीराजांना अभिप्रेत होतं। शंभूराजांच्या बलिदानातून पेटून उठला इथला एक एक मावळा, लढत राहिला, झुंजत राहिला। राजा शिवाय प्रजा औरंगजेबाला झुंजवत राहिली। 14 वर्ष लढत राहिली। औरंगजेब दख्खन जिंकायला लावता, दख्खन घेणं लांब, स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो अखेर इथंच शांत झाला। आणि इतिहासानं नवा अध्याय लिहिला, जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो। दिल्लीला जायचं भाग्य औरंगजेबाला मिळालंच नाही, मराठी माणसाने त्याला इथंच गाडला, इथंच सह्याद्रीच्या कड्यावर त्या भगव्या दौलत ध्वजाच्या रूपानं शंभूराजे आजही उभा आहेत, राष्ट्रनिष्ठेची आणि राष्ट्र धर्माची प्रेरणा देत। कसं जगावं हे शिवरायांनी सांगितलं, आणि कसं मरावं हे शंभूराजांनी दाखवलं। या जगण्या मरण्यातलं तत्वज्ञान जर आम्हाला पेलता आलं तर आयुष्याची झुंज जिंकता येईल। छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतो, थांबतो।
याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ खूपच आवडला असेल आणि आम्हाला तुम्ही प्रोत्साहन देऊ इच्छित असाल तर या व्हिडिओच्या खाली सुपर थँक्स अर्थात हार्ट शेपमध्ये एक थँक्स दिसेल. तो सुपर थँक्स देखील आपण आम्हाला देऊ शकता. आमचे असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका.